हॅलो. तर आज होती आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आणि त्यामुळे आज इंडियन वेअर घातला होता. जो मी इंडियावरनं येताना ना बरेचसे ड्रेसेस शिवून आणले होते, कारण आता इकडे आल्यापासून तिकडच्या साड्या यूज नाही होत. मग त्या साड्यांचं काय करायचं, तर सगळ्याजणी कट केल्या सगळ्या साड्या आणि त्याचे ड्रेसेस शिवून आणले होते. तो जो मी फुल ड्रेस दाखवला तो माझ्या एका फ्रेंडने शिवून दिला. अनाराने जो घातला आहे तो ड्रेस पण मी स्टिच करून आणला आहे. त्यानंतर अनाराला चालू द्यायचं होतं बाहेर. मी ड्रेस घातला म्हणून तिने पण छान असा ड्रेस घातला. आम्ही घरीच घालणार होतो, बाहेर जाणार नव्हतं, पण घातला होता असंच. त्यानंतर संध्याकाळी बाहेर जायचं म्हणून रेडी झालो. सगळ्यांनी ड्रेस वगैरे चेंज केले. एका कार्यक्रमासाठी जायचं होतं म्हणून एक गिफ्ट घ्यायला गेलो होतो. एकदा त्या गिफ्ट शॉपला गेलो. त्यानंतर आम्हाला जायचं होतं बीचला. आजकाल सध्या खूप ट्रेंडिंग होतं असं बीचचं ॲनिव्हर्सरीचे जे व्हिडिओज येतात ते. त्यामुळे आम्ही गेलो होतो, आम्हाला खूप जवळ असल्यामुळे. आणि आम्ही खेळणार नव्हतो, फक्त फोटोज काढण्यासाठी गेलो होतो म्हणून सगळे शूज वगैरे घालून गेलो होतो. मग घरी येता पूर्ण वाट लागली त्या शूजची, कारण की किती पण हळू गेलं तरी पण ते माती जाणारच त्या शूजमध्ये वाळू. आणि छान फोटोशूट वगैरे केलं मस्त. आणि कानातलं बघा पडून गेलं, लक्षात पण आलं नाही कधी पडलं ते. गाडीतून उतरता पडलं. घरी जाताना बघितलं तेव्हा लक्षात आलं की पडलं कुठेतरी. मस्त असं क्लीन होतं. बाहेर आमच्याकडं जिथं आम्ही राहतो तिथं खूप गरम होतं, पण बीचला गेल्याच्यानंतर थंड हवा लागत होती. असं वाटत नव्हतं की उन्हाळा स्टार्ट झाला आहे. त्यानंतर आम्ही घरी निघालो. घरी जाण्याच्या अगोदर हे बघा वियांनी सगळ्या शूजमध्ये माती घातली होती. मस्त सनसेट झाला होता. संध्याकाळी जेवायला बाहेर आलो आणि त्यानंतर मग आम्ही जाणार होतो घरी. चला आज परत भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.